चला मॅच कडे जाऊयात. भीम गर्जना क्रिकेट संघ कुडूक बौद्धवाडी, श्री मंगलमूर्ती क्रिकेट संघ चौकी यांच्यामध्ये होणार आहे मॅच. सामन्याला सुरुवात. कृपेश मैदानाच्या मध्ये स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळत आहेत. नॉन स्ट्राईक एंडवरती बॅट्समॅन आहेत आदित्य. पहिलं षटक फेकण्यासाठी स्ट्राईकला आदित्य, नॉन स्ट्राईकला कृपेश आहेत. गोलंदाजीवरती किशोर. पहिला बॉल पिचिंग खराब आहे, लेग स्टंपच्या बाहेर आहेत. पंचाने सांगितलं व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये ॲड. धावसंख्या 1 न वाढलेत आणि ती 1 वरती जाऊन पोचलेत. युवा क्रीडा कमिटी मंडणगड मुंबई आयोजित मंडणगड तालुक्यातील मानाची, अभिमानाची, सन्मानाची क्रिकेट स्पर्धा युवा चषक आपण सर्वजण पाहत आहात. लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल होता, चेंडू मात्र हवेमध्ये खेळला, क्षेत्ररक्षक पोचले होते कॅच वरती. अगदी बॅटच्या टोला लागला होता बॉल. असं प्रत्येकाला वाटलं की स्क्वेअर लेग आणि लॉंग लेग क्लिअर करेल, परंतु बॉल जो आहे तो बॉल आपण पाहिलं तर जवळपास मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये आलात. तिथून खेळाडू पुढे गेलेत. सर्कलच्या आतमध्ये खेळाडू अगदी धावत होते बॉलवरती, शॉर्ट मिड विकेटचे, आणि त्यांच्यापासून थोडा दूर राहिला बॉल. 2 धावा कंप्लीट. धावा झाला 3. पहिला बॉलचा खेळ संपला. धावा झाला 3. पुढचा बॉल. ओ चांगला बॉल, चांगला बॉल. अगदी आश्चर्यचकित करून टाकणारा बॅटरला सरप्राईज डिलिव्हरी मैदानाच्या मध्ये हाताळले गोलंदाजानं, किशोरनं. एक्सपिरियन्स या खेळाडूकडे आहे, तो एक्सपिरियन्स मात्र मैदानाच्या मध्ये दाखवण्याचा प्रयत्न किशोर सध्या करतायत. पंचांचा नो बॉलचा इशारा या ठिकाणी. चेंडू चाललाय सीमारेषेच्या पार, आलाय चौकार. एकूण धावा ॲड होतील 5. असं चित्र सध्या दिसतंय. नवीन गोलंदाज तुम्हाला गोलंदाजी मार्क वरती आणावा लागेल. धावसंख्या धावफलकावरती झाल्यात 8. या आपण जावं डीजे कडे कलकसा संगीत घेऊया. डीजे राज. डीजे राज. चला डीजे राज आमच्या थोडंसं ब्रेक वरती आहेत. धावसंख्या झाला 8. अमित आल्यात नव्याने गोलंदाज. फटका छान खेळलाय. पहिलाच बॉल अमितचा, त्याचं स्वागत केलं, भव्य स्वागत. बॉल चाला बाउंड्री लाईनच्या पार, आलाय चौकार. 4. पाहायला मिळालात. ऑफ स्टंपच्या थोडा बाहेर मिळालात. अगदी या बॉलला मात्र पाठवलं सरळ कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी त्याच झोनमधून चेंडू सीमारेषेच्या पार गेलात. हा स्ट्रॉंग झोन आदित्यचा पाहायला मिळत आहेत. त्या ठिकाणी मात्र तो चांगली बॅटिंग करतो. तो सध्या स्ट्राईक एंडला. नो बॉल. पंचांच्या माध्यमातून सिग्नल आलाय. बॉल चाललाय पुन्हा एकदा. 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या पार. नो बॉल. त्याच्यावरती एकूण धावा मिळतील 5. पुन्हा एकदा मात्र पंचांच्या माध्यमातून त्याच गोष्टी सांगितल्या जात आहेत. अगदी आपल्या ॲक्शनमध्ये पंचांना डाऊट आलात तर पंच अगदी तो आक्षेप घेऊ शकतायत आणि तो मात्र पुन्हा एकदा घेण्यात आला गोलंदाजावरती. रन झाला स्कोर कार्डावरती 17. आता पहिलं षटक कंप्लीट करण्यासाठी गोलंदाज क्रमांक 3चा वापर करावा लागलाय. तिसरे गोलंदाज आल्यात. चांगलं टाकलाय, चांगलं टाकलाय. चेंडू मात्र विकेट किपरच्या हातामध्ये गेलं. डॉट बॉल आलाय. आतापर्यंत किती बॉल झालेत प्रीतेशजी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील. धावा धावफलकावरती 17. 4 बॉल फेकलेत. लास्ट बॉल आहेत. 17 झाल्यात.
त्यावेळेचा बॉल आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं पाहायला मिळालं. पहिलं षटक मैदानाच्या मध्ये कंप्लीट झालं आहे असं चित्र सध्या दिसत आहेत. धावा धाव फलकावरती 17 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सेकंड ओव्हर मैदानाच्या मध्ये सुरुवात होईल काही वेळामध्ये. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाज येत आहेत मिस्टर प्रतीक. आतापर्यंत हा बॉलर क्रमांक सध्या चौथा 4. 3 बॉलरचा उपयोग त्या पहिल्या षटकाला कंप्लीट करण्यासाठी झाला. 5 बॉल टाकण्यासाठी 3 बॉलर वापरण्यात आले. आता प्रतीक आल्यात. प्रतीकचा पहिलाच बॉल हवेमध्ये कळलाय, फटका फसलाय क्षेत्ररक्षक हातातून झेल सुटलाय. 1ला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, डबल कंप्लीट. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत 19. फुलटच बॉल हवेमध्ये फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक आलाय त्या ठिकाणी. आता स्वतः गोलंदाज झालाय, त्यानं टिपलाय झेल, संपलाय बॅटरचा खेळ. विकेट डाऊन. कडीला पहिला तर जाऊन पोहोचलेत. 19 धावा 19 ऑन दी स्कोर कार्ड वरती सध्या पाहायला मिळत आहेत. गोलंदाज प्रतीक तयार षटकातील पुढचा बॉल घेऊन. प्रतीकचा बॉल पुन्हा खेळण्याचा प्रयत्न केलाय, चेंडूचा ऑन साईडला. क्षेत्ररक्षक वेगानं पुढे आल्यात, फिल्डिंग केलेत. एक कंप्लीट, दुसराचा प्रयत्न, दुसरी धाव कंप्लीट होईल असं चित्र दिसतंय. अतिरिक्त थ्रो झालाय, त्याचा फायदा आता मात्र पुन्हा होईल. गॅदर नाही करू शकले गोलंदाज. डबलच्या जागी आता 3 धावा येत आहेत. 3 धाब्याने धावसंख्या धावफलकावरती आता पुढे चालल्यात. स्कोर कार्डवरती मात्र जाऊन पोहोचते ती 22-22. अजून विचार केला तर बॉलचा खेळ बाकी असेल या ओव्हरमधील 2 धावा धावफलकावरती 22-22. प्रतीक तयार पुन्हा गोलंदाजी ट्रॅक वरती. षटकातील पुढचा बॉल घेऊन ओव्हर द विकेट. लोवर फुलटच बॉल, बैठक स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न, चेंडू चाललाय पुन्हा सीमारेषेच्या जवळ. फिल्डर पोहोचले, तिथून मात्र फिल्डिंग केलेत. एका सिंगलवरती मात्र समाधान व्यक्त करावं लागेल. एका धाब्याने संघाची धावसंख्या मात्र आता पुढे वाढलेत आणि जाऊन पोहोचतायत 23च्या घरामध्ये. या षटकातील आतापर्यंत बॉलचा विचार केला तर बॉल फेकून झालाय 4 धावा धावफलकावरती 23. पुढचा बॉल पुन्हा गोलंदाज प्रतीकचा. प्रतीकचा बॉल, फटका अगदी हवेमध्ये खेळलाय, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक आलाय, झेल सुटलाय. आज किती कॅच सुटतील हे सांगू शकणार नाही आहोत आपण. फिल्डिंग मध्ये जो दर्जा पाहायला मिळाला हवा तो पाहायला मिळाला नाहीत. आणि अशी फिल्डिंग कराल कदापि तुमच्या टीमला मॅच मधून तुम्ही दूर घेऊनच जातात, स्वतःहून दूर घेऊन जातात असं चित्र सध्या मैदानावरती आहे. षटक संपल्या मैदानाच्या मध्ये 2 धावा धावफलकावरती 25. वरून येतो तो दिसत नाहीये का क्षेत्ररक्षकांना, हाही प्रश्न आहे. कारण कॅचेस मैदानाच्या मध्ये त्या सोडतायत.
भरपूर वेळा बाहेरील प्रेक्षक वर्ग त्या कॅचेस घेत आहेत पण मैदानाच्या मध्ये त्या कॅच सुटत आहेत, हाही प्रश्न आहे. तिसऱ्या षटकाची सुरुवात मैदानाच्या मध्ये झालाय. पहिलाच बॉल तिसऱ्या षटका दिला पण पहिला तर डॉटनं सुरुवात झाल्यात. गोलंदाज मैदानाच्या मध्ये नकुल आल्यात, कारण जसं नेहमी म्हणतात ना की तुमची गोलंदाजी चांगली होत असेल तर तुमच्या गोलंदाजांना तुमच्या फिल्डर तुमच्या क्षेत्ररक्षकांचा आधार हा खूप महत्त्वाचा असतो. फिल्डिंग पार्ट क्रिकेटमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट बॉल पुढे टाकला, हवेमध्ये खेळला आहेत. क्षेत्ररक्षक नाही आहे, चेंडू इनफिल्डच्या डोक्यावरून चालला आहे. वाडीश लॉंग ऑफ मधून खेळाडू पुढे येतील. एकला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न 2 मध्ये झालाय. मागील मॅच आपण पाहिलं तर अडखळ ज्या पद्धतीने खेळलात, मग त्यांची बॅटिंग म्हणा, त्यांची बॉलिंग म्हणा, त्यांची फिल्डिंग म्हणा, तुमची कामगिरी अष्टपैलू जर कामगिरी असेल ना, मग चॅम्पियन टीमचा तो दरारा काय असतो तो मैदानावरती त्यांना दाखवून दिलाय. कसं खेळायचं किंवा तुमचा खेळ तुम्हाला उंचावण्याची कशी संधी असतात, या सर्व काही गोष्टी क्रिकेटमध्ये तेवढ्याच महत्त्वाच्या असतात. 2 धाब्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 27. पुढील मॅचचा टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण उपस्थित राहा. कालिका देवी क्रिकेट संघ अडखळ 1 आणि श्री उत्तरेश्वर स्पोर्ट्स क्लब दहागाव आपणास विनंती असेल. यावेळचा बॉल पुन्हा मात्र पाहायला मिळतोय, चांगला बॉल. पाठीमागे विकेट किपरच्या दिशेने मात्र मार्गस होतोय, डॉट बॉल येतोय. आतापर्यंत 3 बॉलचा खेळ संपले आहेत. गोलंदाजी चांगली होत आहेत, नो डाऊट. डॉट बॉल येत आहेत किंवा ते रोखण्याचा प्रयत्न करतात, फक्त फिल्डरची साथ जी आहेत ती तितके मात्र मैदानावरती मिळालेली नाही आहेत. धावफलकावरती 27. आणखीन एक चांगला बॉल, नाही बॅट आणि बॉलचा संपर्क होत. मैदानाच्या आतमध्ये आता बॅट्समॅन स्ट्रगल करत आहेत. मैदानावरती बॅटर जितके स्ट्रगल करतात, कुडूक बौद्धवाडी भीमगर्जना क्रिकेट संघ. पुढील मॅच उत्तरेश्वर स्पोर्ट्स क्लब दहागाव कालिका देवी क्रिकेट संघ अडखळ 1. दोन्ही टीम चला आपण रिपोर्टिंग करा, टॉसला लगेच या. येताना प्लेइंग 11ची लिस्ट सोबत घेऊन या, ही देखील आपणास विनंती असेल. एक चुकी, फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉल चाललाय मैदानाच्या बाहेर. आला षटकार, 6 रन. करत 3 ओव्हरचा खेळ आतापर्यंत संपलाय. धावा 33. गोलंदाज लगेच आपण गोलंदाजी मार्कवरती आणा. शेवटचं षटक हाताळण्यासाठी रोशन आल्यात. रोशनवरती जबाबदारी आता मैदानावरती शेवटची अगदी 5 बॉल फेकण्याची देण्यात आलेली आहेत. धावफलकावरती 33. एका बाजूने चांगली बॅटिंग सध्या आदित्य करतायत. शेवटचा षटक, पहिला बॉल ऑफ्टॉनच्या बाहेर अगदी खेळण्याचा प्रयत्न केलाय. एकदा सोडू की नको सोडू, खेळू की नको खेळू हा प्रश्न मनाच्या अगदी मनामध्ये विचारला गेला. बॅटरने शेवटी तो बॉल त्यानं टीम केला, खेळला आणि तिथून मात्र डॉट बॉल आलात. शरीरापासून दूर खेळवण्याचा प्रयत्न गोलंदाजानं केला रोशननं. पहिला बॉल डॉट आलात. सेकंड बॉल स्लोवर 1. वाह, चांगला बॉल पडल्यानंतर हलकासा तो बाहेर निघाला. थोडा बॉलला वळण दिलं आणि तिथून मात्र आता विकेट येत असताना पाहायला मिळत आहेत. ही विकेट सॅक्रिफाय करावी लागल्यात. फलंदाज बाद. धावफलकावरती 33. विकेट मात्र मैदानाच्या मध्ये आल्यात. नव्यानं बॅटर देखील दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. मिस्टर साहिल. अजून 3 बॉल बाकी आहेत. हॅलो हॅलो हॅलो. पुढचा बॉल पुन्हा मात्र पुल करण्याचा प्रयत्न केलाय. बॉल चालला अगदी डीप मध्ये. फिल्डर वेगाने पोहोचलात. अगदी 2 पायांच्या मधून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. ओ माय गॉड, तिथे मात्र चुकीची फिल्डिंग. भरपूर वेळा मनामध्ये प्रश्न पडतो की भरपूर सारे क्रिकेटर्स आहेत किंवा भरपूर सारे खेळाडू आहेत, फ्रंट लाईटचं क्रिकेट खेळतात की नाही खेळत, याही गोष्टी आहेत मैदानाच्या मध्ये. आणि तो अभाव जाणवला का तुम्ही किती फ्रंट लाईन मध्ये क्रिकेट खेळता. बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आलाय
आता कुठलीही चुकी नाही केली. आता त्यानं झेल टिपलाय. संपलाय बॅटरचा मैदानाच्या आतमध्ये खेळ. धावा धाव फलकावरती 37 वरती आपण पाहिलं तर विकेट. सदोतीस धावा धावफलकावरती लगावण्यात आल्या आहेत. मैदानाच्या आतमध्ये विकेट आल्या आहेत. शेवटचा बॉल असेल या इनिंग मधील. ओ माय गॉड, स्विच इट खेळण्याचा प्रयत्न होता. लोअर फुल टच बॉल होता, त्यालाही मिस केलेत. मैदानाच्या आतमध्ये या ओव्हरमध्ये एक चौकार सोडलं तर रनच नाही आल्या. चांगली गोलंदाजी. चुकी इथे कुडूक बौद्धवाडी यांनी देखील बॅटिंगमध्ये केलेली आहे. धावा धावफलकावरती लगावण्यात आल्यात. त्या मात्र 37. लक्ष असेल 38 धावेंचं. 38 नाव टार्गेट. आपण जाऊयात एक गाणं घेऊयात आणि त्याच्यानंतर येऊयात. टॉस केला जाईल. टॉस कालिका देवी क्रिकेट संघ अडखळवन आणि श्री उत्तरेश्वर स्पोर्ट्स क्लब दहागाव. टॉस चला, टॉसला लगेच या. उडवली झोप भल्या भल्यांची बघा एकाच फटक्यात उडवली. चला कॅप्टन दहागाव, विनंती असेल कॅप्टन लवकर या. अडकळवनचे कॅप्टन आल्यात. विकेट किपर चेतन बोरले खूप चांगली कामगिरी त्यांनीही केलेत. चला विनंती आहे, दिलेली वेळ दिलेल्या वेळेवरती टॉस इम्पॉर्टंट आहे. आम्ही सातत्यानं ती विनंती करतोय. तुम्हाला दिलेली वेळ किंवा त्याच्यावरती होणारा टॉस या सर्व काही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. टीम दहागाव, दहागावचे कॅप्टन, तुम्हाला वारंवार विनंती केली आम्ही. हॅलो. श्री मनोज बागडे कुठेही असतील त्यांनी व्यासपीठावर संपर्क साधावा. श्री मनोज बागडे. विजय बागडे आहेत वरती आहेत. मनोज बागडे. कारण दिलेली वेळ आहे, दिलेल्या वेळेवरती आयोजकांनाही तो काही गोष्टीची दखल घ्यावी लागते. मॅच संपायच्या 1 ओव्हर अगोदर तुमचा इथे पाहिजे हजर. हां, मॅच संपली तर तुम्हाला पेनल्टी लागेल. 1 ओव्हरची पेनल्टी लागेल. आणि आज एक वेळा झालंय ते गणेश कोंड संघाला ती एक ओव्हरची पेनल्टी आज लागलेली आहे. कारण गणेश कोंडचा संघ उपस्थित नसल्या कारणामुळे नियम रूल्स प्रत्येकाला सेमच असणार आहेत. 3 ओव्हर जर आपण त्या 3 षटकांच्या पहिला नाही आले तर तुम्हालाही पेनल्टीचा सामना करावा लागेल. युवा क्रीडा कमिटी मंडणगड यांच्या माध्यमातून ते स्ट्रिक्टली निमावले आहेत. ती निमावली तुमच्यापर्यंत पोहोचवली जात आहेत. या एक हलकंसं संगीत घेऊया आणि येऊयात मॅचच्या दुसऱ्या इनिंगकडे. युवा क्रीडा कमिटी मंडणगड एक नंबर आहे आयोजनात. आयोजित केले युवा चषक खेळाडू खेळतील आज जिद्दीत. खेळतील आज जिद्दीत. हे मनाचा चला मॅच सुरू करा. मैदानाच्या मध्ये सामना सुरू करा. पाठलाग करायचे आहेत. या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर 38 धावेंचा प्रश्न मनामध्ये तोच होता की 33 तुम्ही 3 ओव्हरमध्ये केल्या होत्या. 11ची सरासरी तुम्ही मेंटेन केली होती. त्याच्यानंतर तुमच्या फक्त 4 रन वाढल्या. तो देखील एक चौकार येऊन मैदानाच्या मध्ये धावा नाही आल्या. अडचण जसं अडचण होती फिल्डिंग करणाऱ्या टीमला, त्यांनी काही मिस्टेक केल्या होत्या त्या फिल्डिंग करण्यामध्ये. त्याच्यानंतर बॅटिंग करणाऱ्या टीमनं देखील चुकी केली होती. आता मैदानाच्या मध्ये कशा पद्धतीनं गोलंदाजी होणार, कारण 38 धाब्यांचं टार्गेट येणाऱ्या 20 बॉलमध्ये ते मैदानाच्या मध्ये पूर्ण करायचं आहे. टीम श्री मंगलमूर्ती क्रिकेट संघ चौकीला, त्यांचे बॅटर मैदानाच्या मध्ये प्रतीक आणि ऋषभ हे दाखल झाल्यात. पहिलाच बॉल फटका हवेमध्ये खेळलाय. तिथून एक सिंगल कंप्लीट होईल. सिंगलच्या माध्यमातून खातं ओपन झालंय. 1 धाव येत असताना पाहायला मिळत आहेत.
एका धावेनं संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर सिंगलच्या माध्यमातून 1 रन. पहिल्या बॉलवरती एक सिंगल. षटकातील पुढचा बॉल ओव्हर द विकेट. पायावरती बॉल आदळलाय. अपील होत आहेत. अगदी आत्मविश्वास तो कॉन्फिडन्स पाहायला मिळालात परंतु त्याच्यामध्ये विकेट किपर यांनी अगदी ते दर्शवलं किंवा गोलंदाजाने सांगितलं की नाही कुठलाही संपर्क झालेला नाहीये त्याच्यामुळे तिथे निर्धाव बॉल आलाय. 2 बॉलचा काही संपला धावसंख्या 1. विश्वजीत मैदानाच्या मध्ये गोलंदाजी मार्कवरती आहेत. जर्सी क्रमांक 1-8 परिधान केलेला खेळाडू. ओव्हर द विकेट. चांगला बॉल. धाव घेण्याचा प्रयत्न. विकेट किपर चपलाई दाखवत आहेत आणि तिथे मात्र पंचांचं बोट हवेमध्ये. फलंदाज बाद. रनआउटच्या माध्यमातून आउट. बाजी मारी प्रतीक ज्याला संधी नाही मिळाली तो लगेच मात्र मैदानाच्या बाहेर. नव्यानं बॅटर मिस्टर रोशन ज्यानं गोलंदाजी केलंय तो आता बॅटिंगला मैदानाच्या मध्ये आलाय. आता बॅटिंग तो कशी करतो ते पाहूयात. अष्टपैलू तर खेळाडू जर आहे. अष्टपैलू म्हणून त्याची वर्णे देखील लागताना बऱ्याच वेळा पाहिल्यात. पटका खेळ हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आला त्या ठिकाणी. झेलची संधी. कहाणी इथेही असेल. एका वेळी चुकी आपण पाहिलं तर ज्यावेळी फिल्डिंग करतो तर चौकी त्यावेळी त्यांच्या हातामधून कॅच सुटल्या. आता मैदानाच्या आतमध्ये कॅचेस कुडूक बौद्धवाडी यांच्याकडून देखील त्याच मिस्टेक होत आहेत. पण बऱ्याच वेळा कुडूक बौद्धवाडीला पण नाईट स्पर्धा खेळताना पाहिल्या आहेत. इंटू द याच मैदानावरती भरपूर वेळा खेळताना पाहिलं. कुडूक बौद्धवाडी म्हटलं तर सातत्याने खेळणारा संघ आहेत. चौकी संघ आज ते या मैदानावरती खेळतायत. एका गोष्टीची चर्चा होईल. हवेमध्ये खेळलाय. पुन्हा फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते. विकेट किपर सातत्याने ते एक्साइटमेंट दाखवत आहेत. बाबा कॅच आहे असं ते सातत्याने सांगतात परंतु ती कॅचपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचू शकत नाहीत. सिंगल मात्र मिळतंय. सिंगलच्या माध्यमातून धावा झाल्यात 4. षटक संपले. पहिला ओव्हर नंतर रन 4. डीजे बागडे बरोबर झोपले होते खाली स्टेजवरती. त्याच्यानंतर विजय बागडे बरोबर उठून बसले आणि त्याच्यानंतर आता चेअरवरती बसलेत. मॅन ऑफ द मॅचचाही पुरस्कार घेतलाय. सेकंड ओव्हर. पुढचा बॉल व्हाईट बॉल. वाईट न धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत. 5. गोलंदाज तयार. साहिल. पुढचा बॉल. ओ पुन्हा एकदा व्हाईट बॉल. व्हाईट वरती वाईट. मैदानाच्या मध्ये आता पंचांनी 1 बॉम्ब केलेत. गोलंदाजाला दंडित केलेत. 1 बाउन्सचा इशारा तिथे मात्र पंचांच्या माध्यमातून देण्यात आलाय. अतिरिक्त भरपूर उसली पाहायला मिळालीत आणि तिथून व्हाईट बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर आपण पाहिलीत स्कोर कार्डवरती 6. साहिल मैदानाच्या मध्ये पहिले 2 बॉल साहिलनं खराब टाकल्यात. रन करायच्या 38 चा पाठलाग करायचा आहे. अजून 32 ची गरज आहे. अजून रन 32 करायचे आहेत. पुढील बॉल स्टंपच्या बाहेरचा बॉल होता. पुन्हा एकदा मात्र खेळण्याचा प्रयत्न परंतु आता बॅटर शफल झाले. थोडं बाहेर आले. एकदा की तुम्ही तुमच्या पायाची हालचाल जरी केली ना स्टंपच्या बाहेर जरी निघाले तरी देखील पंच मात्र अगदी ती बाहेरील वाईड लाईन ती मात्र पाहतायत आणि त्याच गोष्टी पाहायला मिळाल्यात.
पुढचा बॉल पुण्याचा फटका खेळण्याचा प्रयत्न हवेमध्ये खेळलाय क्षेत्ररक्षक आलाय झेलची संधी. आता नक्की त्या जागेमध्ये दडलंय तरी काय किंवा त्या जागेवरती कॅचेस किती सुटणार. आता हे जर काउंटिंग करायला एक जण बसवलं ना तरी तुम्हाला ती माहिती परफेक्टली मिळेल का भरपूर साऱ्या कॅचेस तिथेच सुटतात. आता बरेच जण म्हणतात बाबा तिथे आता कुठला खेळाडू आणावा असतं. कधी कधी गावी भरपूर काही गोष्टी घडत आहेत ते प्रत्येकाला माहीत असतं. तसं काही आता मैदानाच्या मध्ये होईल का. धावसंख्या धावफलकावरती 12. पुढचा बॉल पुण्याचा मात्र पाहायला मिळत आहे चांगला बॉल मैदानाच्या मध्ये. जसं म्हटलं ना की गोलंदाज कमबॅक करण्याचा प्रयत्न करतायत त्यांना रन 12. फटका खेळलाय अगदी कडक स्ट्रोक. ज्या षटकाराची गरज होती तोच षटकार आलाय आणि या 6 धावेनं धावफलक पुढे गेलायत जाऊन पोहोचतायत ते 18च्या घरामध्ये. पाटला गडोतीचा करायचं आहे रन करायचे आहेत अजून 20. संघ यांच्या कर्णधारांनी व्यासपीठावर संपर्क साधावा. पाचरल आणि वेरळ तुम्हाला विनंती आहे तुमच्या कॅप्टनने तिथे संपर्क साधा. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा झाल्यात 18. आता येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये रन करायचे आहेत बरोबर 20. 20 धावांचं लक्ष. 10 बॉलमध्ये 20. 10च्या डबल 20. डबल करायचे आहेत. डबल कशा पद्धतीने अगदी या धावा केल्या जातील याची देखील सध्या चर्चा होत आहेत. एका बाजूने आपण पाहिलं तर भीम गर्जना क्रिकेट संघ कुडूक बौद्धवाडी तर दुसऱ्या बाजूने आता बॅटिंगसाठी श्री मंगलमूर्ती क्रिकेट संघ चौकी यांच्यामध्ये सध्या ही मॅच सुरू आहे. जाऊयात मॅचच्या दिशेने. 10 बॉलचा खेळ बाकी. आदित्य तयार. पहिला बॉल वाईड बॉल. पहिला बॉल एक्स्ट्रा आलाय. एक्स्ट्रा धावसंख्या पुढे चालल्यात. येणारे बॉल मैदानाच्या मध्ये असतील 10 बॉलमध्ये रन करायच्यात 19. पाचरळ क्रिकेट संघ पाचरळ यांच्या कर्णधारांनी व्यासपीठावर संपर्क साधावा. बॅट तर फिरवली होती वेगाने परंतु बॅट आणि बॉलचा काही संपर्क झाला नाही. येतोय डॉट बॉल. जसे जसे डॉट येतील तसा तसा मॅचमध्ये तो दबाव क्रिएट होताना पाहिला मिळेल कारण येणारे बॉल मैदानाच्या मध्ये आहेत 9 चेंडूमध्ये रन करायचे आहेत. अजून जवळपास 19चा पाठलाग तुम्हाला मैदानाच्या मध्ये करायचा आहे. त्यामुळे तुम्हाला मैदानाच्या मध्ये त्या बॉलच्या अंदाजाने खेळावं लागेल. आणखीन एक चांगला बॉल होता. अपील होत आहेत. एक धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झालाय. सिंगल मिळेल. पंचांचा लिग बायचा इशारा. आता येणारे बॉल मैदानाच्या मध्ये 8 बॉलमध्ये रन करायचे 18. आठ बॉलमध्ये 18 धावेची गरज. हे षटक आतापर्यंत खूप चांगलं राहिलं आहे. ते सध्या चांगलं दिसतंय देखील घडत असताना मैदानाच्या मध्ये. आणखीन एक चांगला बॉल मैदानाच्या मध्ये पाहायला मिळालाय. तिथून मात्र आपण पाहिलं तर
येणारे बॉल आता मैदानाच्या मध्ये 7 रन करायचे 18. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. आणखीन एक चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये. हे षटक आतापर्यंत तरी खूप चांगले राहिले आहेत. 1ला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, डबल तिथे पूर्ण होईल. अजून रन करायचे 16. येणारे बॉल मैदानाच्या मध्ये शेष आहेत ते 6 बॉल मध्ये 16 धावेची गरज. क्रिकेटचा 16 तर रंगलाय या नारंगीच्या सध्या मैदानावरती. युवा क्रीडा कमिटी आयोजित युवा चषक 2026 मंडणगड तालुक्यातील मानाची, अभिमानाची आणि सन्मानाची क्रिकेट स्पर्धा आपण सर्वजण पाहत आहात. 6 बॉल रन करायचे 16. नाणेफेकीचा कॉल होतोय. फटका खेळलाय, चेंडू ऑन साइडला चाललाय. क्षेत्ररक्षक वेगाने बॉलवरती पुढे आलाय. एक कंप्लीट, दुसऱ्याचा प्रयत्न, रनिंग बिटवीन द विकेट होईल का? हो, 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. शेवटच्या षटकामध्ये रन करायच्या 14. या आपण टॉस त्या ठिकाणी करतोय. वेरळ आणि पाचरा यांमध्ये टॉस होत आहे. टॉस कुठे केलाय? ओ माय गॉड. रिटॉस. चला घाई करा मैदानाच्या मध्ये मॅच. इतका वेळ घेऊ नका, डिले करू नका विनंती आहेत. टॉस पार पडतोय. वेरळ क्रिकेट संघाने टॉस जिंकलेला आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. थँक्यू. वेरळ क्रिकेट संघ वेरळ विन द टॉस अँड चूज टू बॉल फर्स्ट. बॅटिंग करायचे आहेत यंगस्टर क्रिकेट संघ पाचरल या संघाला. मंडणगड तालुक्यात करायचे आहेत. येणाऱ्या 5 बॉल मध्ये या ओव्हर मध्ये 14 धावेचं लक्ष. गोलंदाज तयार. आकाचा पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल मात्र निर्धाव स्वरूपाचा. मागचं जे षटक मात्र या ठिकाणी पाहायला मिळालं ना, डॉटचं, कमी धावेंचं, त्याचा कुठेतरी दबाव आलाय. त्या दबावामध्ये सध्या मैदानाच्या मध्ये दिसतोय. येणारे बॉल आहेत 4 बॉल मध्ये रन करायचे 14. 4-14. राऊंड विकेट. फुल टच बॉल. फटका खेळलाय, बॉल चाललाय इन टू द गॅप मध्ये. मिड विकेटच्या रिझन मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. फॉर मिळतील धावा 4. मानाचा चषक युवा क्रीडा कमिटीचा मंडळ काढताना जो तो आज खेळण्यासाठी विरारच्या नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या सध्या मैदानावरती आलाय. येणारे बॉल मैदानाच्या मध्ये शेष आहेत 3 बॉल मध्ये रन करायचे आहेत 10. 10 का दम. मैदानाच्या मध्ये दमखम दाखवायचा आहे. 10 रन करायचे आहेत. राऊंड विकेट. ओ त्या ठिकाणी आलाय डॉट बॉल. ज्या बॉलची गरज होती तो डॉट बॉल मैदानावरती आलाय. आता 2 बॉल मध्ये रन करायचे 10. एकच मनामध्ये प्रश्न होता, पहिल्या 2 ओव्हरमध्ये तुम्ही 18 घेतल्या होत्या, त्याच्यानंतरच्या 2 ओव्हरमध्ये तुम्हाला 20 घ्यायच्या होत्या. 10 बॉलमध्ये 20 घ्यायच्या होत्या आणि आता ते समीकरण आलं आहे शेवटच्या 2 बॉलमध्ये 10 वरती. 2-10. क्रिकेटचा थरार पहा, हा मॅच पहा, कारण 2 मध्ये रन करायचे 10. 2-10 बॉल हवेमध्ये खेळलाय. फटका फसलाय का क्षेत्ररक्षक आलाय. कॅच सुटलंय. कहाणी 30 आहे, परंतु तितका काही फरक पडेल का असं दिसत नाहीयेत. 2 धाब्यांवरती सध्या समाधान. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये केला जातोय आणि तिथे आता फलंदाज होईल बाद. शेवटचा बॉल. रन करायच्यात 8. मैदानी क्रिकेट रंगला युवा. एक बॉल.
शेवटचा बॉल बाकी आहेत रन करायचे आता 8 1-8. फिल्डिंग करण्यात आलाय बॉल लढवलाय अशा पद्धतीने सामना जो आहे तो सामना मात्र मैदानाच्या मध्ये झाला फिनिश. सामन्याला जिंकलाय टीम भीम गर्जना क्रिकेट संघ कुडूक बौद्धवाडी या संघाने हा सामना जिंकलाय. त्यांचं अभिनंदन करूयात. हार्ड लक श्री मंगलमूर्ती क्रिकेट संघ चौकी. आपण या स्पर्धेमध्ये आला सहभागी झालात त्याबद्दल आयोजन कमिटीच्या वतीनं आपल्या मनापासून आभार आहेत.